मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. हक्कांसाठी आंदोलने करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवले जाण्याच्या आजच्या काळात विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या डॉक्टर बाबा आढाव यांचे असणे किती महत्त्वाचे होते हे ते गेल्यानंतर विशेषत्वाने जाणवते. सामाजिक जीवनातील मूळ प्रश्न बाजूला सारून आजूबाजूला धर्म, जात, वंश यांचे निमित्त करून हिंसक हिणकस वृत्ती फोफावत असताना शोषित, वंचित, पीडितांच्या हक्कांसाठी जिंदाबादची आरोळी ठोकणारे बाबा आता नाहीत ही मोठी पोकळी आहे. लोकशाही, समाजवादावर निष्ठा आणि महात्मा फुले यांचा सत्यशोधकी वारसा उक्तीकृतीत असणारे बाबा अखेरपर्यंत संघर्षरत होते. त्यांच्या लढाईला नैतिक अधिष्ठान असल्याने अहिंसक आंदोलनांतही ते निर्भीड होते. कष्टकऱ्यांचा हा आधारवड केवळ आंदोलक नव्हता, तर सामाजिक कृतिशीलतेचा ऐतिहासिक आविष्कार होता. तो कोसळणे ही मोठी सामाजिक हानी आहे. परिच्छेद. बाबा आढाव यांच्यासारखे व्यक्तिमत्व केवळ एक व्यक्ती नसते, तर ते एक सामाजिक घटित असते. असा फिनॉमिना किती आयुष्यांना स्पर्धा करून जातो याची गगनाच होऊ शकत नाही. म्हणूनच बाबांनी प्रत्यक्ष उभे केलेले काम केवळ यादीत मावणारे नाही, हे असंख्य कष्टकऱ्यांच्या धमन्यांतून वाहते आहे. स्वतःचे मोठेपण बाजूला ठेवून समाजाला मोठे करणारे बाबांसारखे नेते विरळच. अखेरच्या दिवसात बाबा आजारी आहेत असे कळल्यावर त्यांच्याशी जोडलेले कार्यकर्ते राज्याच्या कान्याकोपऱ्यातून येऊन पुण्यातील रुग्णालयाबाहेर पापण्याचा ओलावलेल्या कडा पुसत थांबत होते. कारण त्यांचे ते अनेकार्थांनी बाबा होते. लढवय्या कार्यकर्त्यांतील माणूसपण असे पुढे पाझरत राहते. परिच्छेद. बाबासाहेब पांडुरंग आढाव अर्थात बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 चा. ते मूळचे पुण्याचे. वडील लहानपणीच वारल्याने बाबा आणि त्यांच्या भावंडाचे संगोपन त्यांच्या आईने आजोळीच केले. बाबांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. बाबांचे आजोबा सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीत आघाडीचे नेते. नाना पेठेतील त्या घरात विठ्ठलभक्ती होती, पण त्याचबरोबर विद्रोही तुकारामांच्या समतेचे आणि संघर्षाचे बीजही होते. हायस्कूलमध्ये असतानाच बाबांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला.